चोरी प्रकरणावरती विधानसभेत चर्चा झाली आहे। अधिकारी कारवाई करत नसल्याने आमदार नरेंद्र भोंडेकर नाराज झालेत। रेती चोर म्हणतात, आम्हाला आमचे आमदार काही करत नाहीत। अधिकारी तुमचे, लोक तुमचे, मग आम्ही काय यासाठीच गुवाहाटीला गेलो होतो का, असा सवाल नरेंद्र भोंडेकर यांनी उपस्थित केलाय। वाळूचे कण रगडिता नोटांचं बंडलही निघतायत। रेती तस्करीवरून मुनगंटीवारांनी देखील सरकारला हा घरचा आहेर दिलाय। आमदार कुछ नहीं बिगाड़ सकता। अध्यक्ष महोदय, जर हे इतकी मगरुरी हे कोणाच्या भरोश्यावर आली आहे? अध्यक्ष महोदय, इतकी मगरुरी पोलीस विभाग सांगते का रेती घाटवाले तुमच्या घातपात करू शकतात? रेती घाटवाले म्हणजे इतके मगरुरी आलेत। अध्यक्ष महोदय, माझी मंत्री महोदयांना विनंती आहे अध्यक्ष महोदय की त्या तहसीलदार तुमचे, एसडीओ तुमचे, गुवाहाटीला आम्ही यासाठीच गेलो होतो का? अध्यक्ष महोदय, काय ह्या सगळ्या अध्यक्ष महोदय मला बोलू दे जरा, आता थांबू नका जरा। आपण प्रश्न घ्या। मला माझा प्रश्न तोच आहे अध्यक्ष महोदय, सगळेचे सगळे अधिकारी तुम्ही देता, ते जे काय रेती चोर आहेत ते आम्हाला धमकी देतात, ते रेती चोर एवढे मोठे घोटाळे करतात। मला मंत्री महोदयांना प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, यांना का पाठीशी घालण्यात येते? या सगळ्या लोकांवरती दंड का थोपवण्यात येत नाही? शासनाचा महसूल जर थांबत असेल तर त्याच्यावरती ताबडतोब हे करायला पाहिजे। आणि जे कोणी गुन्हेगार असतील ह्या कंपनीवाले, ह्या सगळ्यांवरती गुन्हा दाखल करून त्यांना अंधार करणार का अध्यक्ष? रेती सारख्या संवेदनशील विषयात एक पोलीस अधीक्षक रिपोर्ट करतो, हे डिसिप्लिन आहे? हा राकेश जाधव नावाचा अधिकारी बाहेर येऊन आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना सांगतो, मेरा कोई बाग बाका नहीं कर सकता, कोई बाग बाका नहीं कर सकता। रेती चोरीमध्ये याचं क्षेत्र नाही आहे। हा त्या चिमूरमध्ये जातो, चिमूरमध्ये जाऊन गाड्या सोडतो आणि आता ती फाईल आज चल साहेबांनी आज मागितली। मंत्री महोदय, कुणाची बाजू घेतोय आपण? अरे वाळूचे कण रगडता पहिले तेल निघे, आता नोटाचे बंडल निघतात। तुम्ही या एसडीपीओला वाचवण्यासाठी तुम्ही त्या डिसिप्लिनरी ऍक्शन करता? काही तर मन आपल्याला आहे की नाही? आपण काय पत्थर के सनम झालोय? तुम्ही आता त्यांना निलंबित करा। त्यांना वाचवण्यासाठी डीजी ऑफिस मध्ये यंत्रणा आहे। तर विधानसभेमध्ये मंत्री उपस्थित नसल्याने विजय वडेट्टीवार चांगले संतापले। नाशिकच्या मालेगावामधल्या 3 वर्षांच्या चिमुकलीवरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी लक्षवेधी सुरू असताना उत्तर देण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश भोयर उपस्थित नव्हते, त्यामुळे वडेट्टीवार संतापले। गृहमंत्री नसले तर राज्यमंत्री असावे, त्यासाठी दोन गृहराज्यमंत्री ठेवलेत, असा पलटवार विजय वडेट्टीवार यांनी केला। एका खात्याचे एक मंत्री असताना त्याला राज्यमंत्री सुद्धा दिलेला आहे, प्रत्येक खात्याला। हे सभागृहामध्ये जर कॅबिनेट मंत्री वरच्या हाऊसमध्ये असले तर खालच्या हाऊसमध्ये राज्यमंत्री असावे, राज्यमंत्री असले तर कॅबिनेट खाली असावेत, आणि सभागृहाचं कामकाज विना अडथळ्याने दूर व्हावा। आम्ही या प्रश्नासाठी तयारी करून आलो, आणि इथे मंत्री नसताना ऍडजॉर्न करा 10 मिनिट, येऊ द्या मंत्री। अरे लक्षवेधी 15 लक्षवेधी होतात आणि महत्वाच्या विषयाला नाही मिळत नाही अध्यक्ष महोदय। ठीक आहे, हे बरोबर नाही। मला गृहमंत्र्याचं उत्तर पाहिजे, खात्याचं उत्तर पाहिजे। अध्यक्ष महाराज, आम्ही काय 7वी नापास नाही अध्यक्ष महाराज। उत्तर कोणी द्या? गृहराज्यमंत्री ते ग्रामीण शहराचे, मला ग्रामीणचं उत्तर पाहिजे। अर्जुन भाऊ, ठीक आहे, काय भुजबळला पाडून आलो इथं। चला, अत्याचाराचा गंभीर विषय माहिती दिली पाहिजे। बावनकुळे साहेब देतील, संवेदनशील नेते आमचे ते। हे काय नवीन पद्धत विकसित केली आहे? तर बार्टी आणि सारथीबाबत अजित पवार यांनी विधानसभेमध्ये निवेदन दिलंय। स्कॉलरशिपसाठी एकाच कुटुंबातील 5-5 जण पीएचडी करू लागलेत। ठराविक विद्यार्थ्यांसाठी 50% जास्त रक्कम दिली जाते। किती प्रवेश द्यायचे याबाबत नियम घालणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। 50% पेक्षा जास्त रक्कम इकडे जायला लागल्यात आणि विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे। आता त्याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये याच्याबद्दलची खूप साधक-बाधक चर्चा झाली। शेवटी कॅबिनेटने हा निर्णय घेतला की एक कमिटी नेमायची चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली, आणि साधारण बार्टीचे किती विद्यार्थ्यांना मेरिटच्या दरवर्षी याच्याकरता ॲडमिशन द्यायची, सारथीच्या किती विद्यार्थ्यांना द्यायची, त्याला आम्ही लिमिट घालणार आहे। मागं झालं ही गोष्ट खरी आहे, त्यावेळेस निवडणुकीचा काळ होता, निवडणुकीच्या काळात ते विद्यार्थी उपोषणाला बसायचे, नको नको नाराज नका करू, द्या 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 द्या, अशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे। तर
आता जे मागं झालेलं आहे ते झालेलं आहे, ते आता उकरून काढण्यात काही अर्थ नाही. त्याच्याबद्दल आत्ताच्याही पुरवणी मागण्या काल विनियोजन बिल जे मंजूर करण्यात आलं त्याच्यात पण काही तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याच्यातनं काही निधी निश्चितपणे ह्या सगळ्या संस्थांच्या करता देता येईल. आत्ता जो विषय तुम्ही उपस्थित केलेला आहे त्याच्याही बद्दल मी एकदा शिरसाट साहेबांना सगळ्यांना घेऊन बसतो. साधारण किती लवकरात लवकर हे पैसे सगळे रिलीज करता येतील, आत्ता 31 मार्चपर्यंत काही करतो.